प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत येणाऱ्या अडचणी आणि उपचार. सहभाग स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर यशश्री देशमुख, सूत्रसंचालन ज्योती हातेकर, तर तांत्रिक सहाय्य आहे राजेश जाधव यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोडे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे सुशिलाई प्रसूतिगृह आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर अकोला यांचं. सुशिलाई प्रसूतिगृह आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर, नवीन राधाकिसन प्लॉट, सिव्हिल लाईन्स रोड, RLT कॉलेजच्या बाजूला, अकोला. उपलब्ध सुविधा: प्रसूती सेवा, प्रसूतीपूर्व तपासणी आणि उपचार, विवाहपूर्व तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण आणि उपचार, वैद्यकीय गर्भपात, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, कॉल्पोस्कोपी, गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाचं निदान, दुर्बीणद्वारे अत्याधुनिक शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे उपचार आणि शस्त्रक्रिया, अंडाशय आणि गर्भनलिका शस्त्रक्रिया, कॅन्सर निदान आणि शस्त्रक्रिया, रजोनिवृत्ती सल्ला आणि उपचार, सोनोग्राफी, बाळासाठी फोटोथेरपी युनिट. स्वर्गीय गजाननराव देशमुख फाउंडेशनला गरजू रुग्णांसाठी दर गुरुवारी शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केली जाते. अधिक माहिती करता 9850814241 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपचार याविषयी तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता. त्यासाठी आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर यशश्री देशमुख यांना. नमस्कार सर्व श्रोतांना माझा नमस्कार. डॉक्टर, मी आपलं स्वागत करते आहे. आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगूया की नवविवाहित दाम्पत्य जे आहे किंवा ज्यांना मूल हवं आहे तर त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता जी असते ना, तर त्याचं महत्त्व आपण सुरुवातीला सांगूया. नक्कीच, जसं तुम्ही म्हटलं की जर नवविवाहित असेल किंवा नवदाम्पत्य असेल तर त्यांना मार्गदर्शनाची गरज असते का, तर ही नक्कीच असते. आणि याला आम्ही प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणतो. तर आता जसं तुम्ही वेडिंग बघता है ना, आता लग्नाची तयारी आपण कधीपासून करतो, अगदी लग्नाच्या दिवशी नाही करत किंवा आज लग्न आहे म्हणून आपण सगळं सामान नाही आणत. तर याची तयारी आपण 3-4 महिन्या आधीपासून केलेली असते. आणि त्याच्यात काही काही जण तर अगदी वर्षभर सुद्धा त्याची तयारी करतात. कोणता ड्रेस घालायचा, कोणती ज्वेलरी घालायची, हे सगळं आपण का करतो की वेळेवर आपला गोंधळ व्हायला नको. त्याचप्रमाणे जर तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक रीत्याने तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का, तुमची आर्थिक दृष्टी व्यवस्थित आहे का, हे तुम्ही नवीन बाळाला जो जन्म घालत आहे त्याचं सगळं काळजी घेण्यासाठी तुम्ही तयार आहेत का, हे सगळं आपण बघतो आपल्या प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग आणि केअर, ज्याला आपण गर्भधारणेपूर्वी केलेलं मार्गदर्शन आणि काळजी असं सुद्धा म्हणत असतो. काय नियोजन असलं पाहिजे मग ह्या बाळाच्या जन्मा अगोदर काय नियोजन केलं पाहिजे या दाम्पत्याने? तर जर तुम्ही बाळाला असा विचार केला असेल की तुम्हाला गर्भधारणा हवी आहे तर तुम्ही सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला यायचा. त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला त्यांचा इतिहास विचारतो, ज्याच्यामध्ये त्यांना आधी काही आजार आहेत का किंवा त्यांना काही व्यसन असतील किंवा त्यांचं एक बॉडी चेकअप केलेलं जातं, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचं BP तपासत असतो, त्यांची हृदयाची गती बघत असतो आणि सगळे असे काही पोटविकार आहेत का किंवा काही रक्त तपासण्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये आपण त्यांचं रक्त किती आहे, त्यांचं थायरॉईड, शुगर, ह्या अशा विविध रक्त तपासण्या, किंवा त्यांना काही जंतुसंसर्ग झालेला आहे का, जसं HIV आहे किंवा पांढरा कावीळ आहे, तर ह्या सगळ्या तपासण्या आपण त्याच्यात करत असतो. आणि एक आपण सोनोग्राफीसुद्धा आईची केलेली असते. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो घेऊया. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार, मी कस्तुरी बोलते. हां कस्तुरी, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की आजकाल प्रीमॅच्युअर बेबीजचे खूप केसेस आहेत, त्यामुळे
कधी जेव्हा प्रीमॅच्युअर बेबीज झालेले असतात तेव्हा काही मातांना दूध कमी असते किंवा युजली पण खाण्यापिण्याच्या काही सवयींमुळे किंवा लाईफस्टाईलमुळे काही मातांना दूध कमी असते. अशा वेळी कोणतं दूध द्यायचं? डॉक्टर आपण काय सांगू यांना? बरं, जेव्हा प्री मॅच्युअर बाळ असतं किंवा कोणतीही गर्भवती आई असते, ही जेव्हा डिलिव्हरी करते, जसं जर गाईला जर वासरू झालं तर ते अगोदर हो किंवा नंतर हो, पण तिला दूध येणार नाही असं कधी होतच नाही. तसंच असं गर्भवती मातेला दूध येणार नाही हे होत नाही. आपल्याला दूध कमी असू शकते असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचं कारण हे आहे की तुमचं बाळ वारंवार उठत आहे. पण हे उठत असेल जर बाळ तर त्याचा अर्थ हा आहे की त्याला हे दूध व्यवस्थित पचत आहे. ते व्यवस्थित पचत असल्यामुळे त्याचं पोट लवकर खाली होतं आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार भूक लागते. बरेचदा पेशंटला याच्यासोबत कन्फ्युजन होतं की कदाचित ह्या बाळाचं माझ्या दुधाने पोट भरत नसेल, पण हे असं नसून बाळाचं तुमच्या दुधाने व्यवस्थित पोट भरतच असतं. पहिल्या 3 दिवस तुम्हाला पिवळसर दूध येतं, त्याला आम्ही कोलेस्ट्रॉम म्हणतो. यानी ही बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यानंतरच्या 1 महिन्यापर्यंत ट्रान्झिशनल मिल्क येतं, ज्याला ते थोडंसं पांढरसर असतं आणि त्याच्यामध्ये पण इम्युनिटी पॉवर चांगली असते. पुढच्या 1 महिन्यानंतर तुम्हाला मॅच्युअर मिल्क येतं, जे अगदी पांढरं असतं आणि ते बाळासाठी योग्य असतं. जर तरी पण बाळाला तुम्हाला असं वाटत असेल की नाही, माझं जे दूध आहे ते पूर्णपणे त्याला पुरत नाही आहे, तर तुम्ही तुमच्या आपसात काही डिसिजन न घेता तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यांना जर तुमच्या बाळाचं व्यवस्थित वजन वाढत असेल किंवा ते लघवी 8 ते 10 वेळा करत असेल किंवा ते फीट 8 ते 10 वेळा करत असेल, तर याला आपण म्हणतो की हे दूध व्यवस्थित त्याला पुरत आहे. आणि जर असं काही नसेल, जर त्याचं वजनमध्ये वाढ होत नसेल, तर तुम्ही त्याला आपण टॉप फीड देऊ शकतो किंवा मग तुम्ही बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही त्याला वरचं कोणतं दूध द्यायचं याचा तुम्ही त्यांना विचारू शकता. ओके. कस्तुरी, आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? प्लास्टिकच्या बॉटलचा वापर हा कितपत योग्य ठरतो जेव्हा आपण एका बाळाला फीड करतो तेव्हा? प्लास्टिकची बॉटल किंवा बॉटल फिडिंग आणि निप्पल फिडिंग ह्याचे दोन्हीचे मेकॅनिझम वेगळे आहे. की त्याला निप्पल फिडिंगला आपण स्तनाग्र म्हणतो. तर स्तनाग्रमधनं काय होतं की जेव्हा बाळ हे स्तनाग्रांना दाबतं तेव्हा त्याला दूध येतं. पण बॉटल फिडिंगमध्ये होतं काय, जेव्हा त्याचं निप्पल बाळ दाबतं तेव्हा ते दूध बंद होतं. यानी काय होतं की बाळाला कन्फ्युजन होते. तसंच ते बॉटल तुम्ही किती वेळा त्याला धुत आहात, है ना, त्याला काही त्याच्यामध्ये काही जंतुसंसर्ग होत आहे का, जर तसं काही होत असेल तर ते बाळामध्ये पण जाऊ शकतं. तर ह्या दोन्ही गोष्टींमुळे बॉटल फिडिंग तुम्हाला ही नेहमीच आम्ही टाळायलाच सांगतो. ओके. कस्तुरी, तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालंय मला असं वाटतं. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला कॉल येण्यापूर्वी आपण सांगत होतो की खरं तर आपण काय मार्गदर्शन त्यांना आवश्यक असतं बाळाला जन्माला घालण्यापूर्वी. बरोबर. तर आपण त्याच्यामध्ये शारीरिक तपासणीबद्दल बोललो, त्याच्यामध्ये आपण काही ब्लड टेस्टबद्दल बोललो. तसंच आता जर तुम्हाला काही आधीपासनं काही आजार असतील आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही औषधी सुरू असतील, तर त्या औषधी तुम्ही डॉक्टरांना सांगायला हव्यात. त्या औषधी तुमच्या प्रेग्नन्सीसाठी किंवा बाळासाठी योग्य आहे का ते माहिती करून घ्यायला हव्यात. किंवा जर ते औषधी योग्य नसतील तर त्या औषधी तुम्हाला बदलून दिल्या जातील, जेणेकरून त्या बाळ सुरक्षित असावं. ह्या प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगचं सगळं महत्त्व म्हणजे की तुम्हाला हाय रिस्क प्रेग्नन्सीपासून लो रिस्क प्रेग्नन्सीमध्ये आणणं आणि एक सुरक्षित माता आणि एक सुदृढ बालक जन्माला घालणं आहे. तसंच आपण बऱ्याच पेशंटला वारंवार त्यांना गर्भ पडत असतो. तर अशा पेशंटला जेव्हा ती आपल्याकडे येते तर त्यांना आपण वॅक्सिन्स देतो. जसं इंजेक्शन झालं, लसीकरण झालं, रुबेलाचं लसीकरण असतं महत्त्वाचं त्याच्यामध्ये. आणि हे रुबेलाचं लसीकरण घेण्यानंतर तुम्ही कमीत कमी 1 महिन्यापर्यंत तरी तुम्ही ही प्रेग्नन्सी ठेवायला टाळली पाहिजे. तसंच आपण फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट्स ह्या पेशंटला सुरू करतो, जेणेकरून एक सुदृढ बालक जन्माला येईल आणि बाळाला कोणतेही व्यंग किंवा अपंगत्व येणार नाही. आपण हा विषय पूर्ण करू, पण पहिल्यांदा कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. ही वेळ भाऊ बोला.
खूप चांगला विषय आहे मॅडम. आणि मला आपल्या अंगणवाडीला सांगायला आवडेल की माझ्या मावस बहिणीने आजच बाळाला जन्म दिला आहे. तिला कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन. मॅडम नमस्कार सर. सर्वात आधी अभिनंदन तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना. तुमच्याकडे लक्ष्मी आलेली आहे. हा, तर माझा प्रश्न असा आहे मॅडम की साधारणतः कुठली माता भगिनी गरोदर झाल्यानंतर त्याला उलट्यांचा मळमळीचा त्रास किती महिन्यापर्यंत होतो? अच्छा. तर साधारणतः ही जी उलटी मळमळ आहे ही हॉर्मोनच्या बदल झाल्यामुळे, शरीरात हॉर्मोनची बदल होते, तर त्याच्यामुळे हा उलटी मळमळचा त्रास होतो. जशीच प्रेग्नन्सी माहिती होते तेव्हा ही हॉर्मोनची वाढ झालेली असते शरीरात, आणि ही हॉर्मोन आतळे आहेत, त्यांना कमी ते फिरतात, ज्याची करून तुम्हाला मल करायला पण त्रास होतो, आणि उलटी मळमळचा हा त्रास बराच वाढलेला असतो. तर हे तुम्ही गर्भधारणे झाल्याच्या 3 ते 4 महिन्यापर्यंत किंवा 4-4.5 महिन्यापर्यंत हा त्रास अतिप्रमाणात असू शकतो. त्यानंतर ह्या हार्मोनची मात्रा ही कमी होते शरीरात, आणि मग हा त्रास कमी होत जातो. मॅडम, गर्भवती महिलांना पेशी कमी होणे, कधी कधी पेशी जास्त होणे, कधी कधी बाळाच्या पोटातलं पाणी कमी होणे, पाणी जास्त वाढणे, मग सांगितलं जातं की बा रसगुल्ले खा वगैरे, हे यामागची कारण काय आहे? तर याला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. तर याच्यामागची कारणे म्हणजे कोणाला कधी इन्फेक्शन झालेलं असेल, है ना, जर तुम्हाला काही आधीचेच आजार असतील, किंवा जर बाळ जेव्हा बनायचं आहे तेव्हा जर ते व्यवस्थित पद्धतीने बनलेलं नसेल, किंवा बाळामध्ये काही व्यंग आलेले असतील, आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काही अडचणी, जरी तुम्हाला ही गर्भधारणा तुम्हाला अशी वाटत असेल की आम्ही तर सगळ्या रक्त तपासणी केलेल्या आहे, आम्ही वेळोवेळी डॉक्टरकडे गेलेलो आहे, तरी ही जी गर्भधारणा असते किंवा ही प्रसूतीचा वेळ असतो हा अनिश्चितच असतो. त्याच्यामध्ये वेगळे बदल होतच असतात, आणि जे बदल घडत जातात त्याच्यावर व्यवस्थित उपचार करणे हे तितकंच महत्त्वाचं असतं. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली. ला हिवराळे भाऊ, आपल्या सहभागासाठी देखील धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपण हे जे नियोजन असतं त्याविषयी सांगतो आहोत, तर ते आपण कंटिन्यू करूया. तर याच्यामध्ये आपण रक्त तपासण्यांबद्दल बोललो. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची रक्त तपासणी म्हणजे HB इलेक्ट्रोफोरेसिस. तर ही HB इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी म्हणजे याच्यामध्ये आपण सिकल सेल किंवा काही पेशंटला थॅलेसेमिया असतं, तर हा अनुवंशिक आजार झाला. तर हे अनुवंशिक आजारसुद्धा आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. हॅलो आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मॅडम, माझा असा प्रश्न होता की डिलिव्हरी झाल्यानंतर आपण वजन कमी करण्यासाठी कोणत्या महिन्यापासून व्यायाम करू शकतो आपण काय सांगू डॉक्टर यांना? तर प्रसूती पश्चात बरेचदा पेशंटला ही काळजी असते की मॅडम माझं बरंच वजन वाढलेलं आहे. तर तुमचं जे वजन वाढलेलं आहे तर हे गर्भधारणे दरम्यान वाढलेलं आहे. त्याचं कारण हे म्हणजे की तुम्ही व्यवस्थित बाळाला पूर्ण पोषण आहार गेला पाहिजे, त्याचं हे मुख्य कारण असतं. प्रसूतीनंतर बरेचदा पेशंटचं वजन कमी होऊन जातं. ते आपोआप तुम्ही जर ब्रेस्ट फिडिंग करत असाल किंवा तिला बराच घाम येतो प्रसूतीनंतर, आणि ह्या कारणामुळे ते वजन ऑलरेडी कमी झालेलं असतं. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, जर तुम्ही विचारत असता, तर तुम्ही 3 महिन्यानंतर तुम्ही वजन कमी करायच्या याच्यासाठी प्रयत्न करू शकता. त्याच्यामध्ये वजन कमी केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या बॉडीची टोनिंग कशी होईल, तुमचे मसल्स किती स्ट्रॉंग आहे, तुमच्या स्नायूंसाठी तुम्ही कशा एक्सरसाइज करतात त्या जास्ती महत्त्वाचं आहे. त्यासोबतच तुम्ही काय डाएट घेता हा महत्त्वाचा आहे. तुम्हाला डाएटिंग नाही करायची आहे, पण तुम्हाला डाएट करेक्शन करायचं आहे. इनफॅक्ट तुम्हाला जास्तीच डाएट घ्यायचं आहे. आपल्याला आपली आणि बाळाची काळजी हे दोन्ही, आणि बाळाला मिळणारे पोषण हे आपल्याला आपल्या आईच्या दुधाकडनंच मिळत असतात. म्हणून याच्यामध्ये आपली जी कॅलरी रिक्वायरमेंट होऊन जाते ही नेहमीपेक्षा 500 कॅलरीजनी वाढलेली असते. म्हणून तुम्ही जर याच्यामध्ये वजन कमी करायसाठी डाएटिंग वगैरे करत असाल तर तुम्हाला दूध कमी येण्याची वगैरे शक्यता होऊ शकते, जेणेकरून बाळाला व्यवस्थित पोषण मिळणार नाही. आणि म्हणून आपण पुढे यावर डाएटवर नक्की बोलूच की तुमचं डाएट कसं असायला हवं. जर हे डाएट तुमचं व्यवस्थित असेल, त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण, कॅल्शियमचं प्रमाण, प्रोटीनचं प्रमाण हे सगळं व्यवस्थित असेल तर तुमचं वजन आपोआप कमी होईल. त्याच्यासोबतच तुम्ही जर एक्सरसाइज पण सुरू ठेवल्या तर हे वजन नक्कीच कमी होण्यात बरीच मदत होते. त्यानंतर जसंच तुम्ही तुमचं स्तनपान थांबवलं तर त्यानंतर तुम्हाला जशा एक्सरसाइज करायच्या आहे, तुम्हाला डाएटिंग करायची असेल तर त्या तुम्ही करू शकता.
करू शकता, म्हणजे 9 महिन्यानंतर? नाही, 2 वर्षानंतर. स्तनपान तुम्हाला कमीत कमी 2 वर्षापर्यंत करायचं आहे. तुम्ही 2 वर्ष किंवा त्याच्यावर असं आम्ही पेशंटला सांगत असतो. थँक्यू मॅडम. ताई, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद. साठी गर्भवती आणि तिच्या कुटुंबियांनी काय तयारी करायची आपण हे देखील सांगूया. कुटुंबाचा जो रोल आहे तो फक्त प्रसूती दरम्यान नाही, तर तुमची जी लघवीची तपासणी पॉझिटिव्ह येते तेव्हापासून सुरू होतो. कारण तुम्ही जितके आनंदायी आणि उत्साही असतात तितकेच तुमचा कुटुंबसुद्धा उत्साही असतो. कारण त्यांना पण असं असतं की आपल्या घरी एक नवीन गोड जीव जन्माला येणार आहे, म्हणून त्यांचा रोल तिथूनच सुरू होऊन जातो. कुटुंबांनी आईला गर्भधारणा जिला झालेली आहे त्या आईला तुम्ही किती मानसिक दृष्टीने किंवा तिच्या शारीरिक दृष्टीने तिचं डाएट म्हणा, तुम्ही तिला किती प्रसन्न ठेवू शकता हे कुटुंबावरच अवलंबून असतं. नक्की नक्की. तसंच जर प्रसूती दरम्यान तुम्ही विचारत असाल तर प्रसूती दरम्यान सर्वात महत्त्वाचं असतं की त्या आईला कळा येणार असतात. जर ती नॉर्मल डिलिव्हरी करायला आलेली असेल तर तिला कळा येणार असतात. त्या कळा सहन करायची शक्ती ही तुम्हाला डॉक्टर तर देतातच, त्या डॉक्टर तुम्हाला मानसिक रूपाने तो सांगतातच, पण तितकाच रोल त्या कुटुंबाचा किंवा तिच्या पतीचा सुद्धा असतो. ती त्या कुटुंबातली जी अनुभवी व्यक्ती आहे तिच्याकडे ती बरीच आशेने बघते, कारण तिला असं असतं की यांना या सगळ्या गोष्टीतनं गेलेल्या आहेत तर यांना नक्कीच माहिती असणार की हे कशा पद्धतीने या कळ्यांना सहन करावं. आणि ही जर मानसिक तयारी जर पेशंटची आधी झालेली असेल तर तिला नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी करण्यात तिला जास्ती त्रास होणार नाही. आणि खरी तयारी शारीरिक तर असतेच जी तुमच्याकडनं डॉक्टर करून घेतात, पण मानसिक तयारी करण्यासाठी कुटुंबाचा खूपच मोठा रोल आहे. प्रसूती दरम्यान आपण हे सांगूया की कुठल्या चाचण्या किंवा तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत, कुठल्या आवश्यक आहेत? तर जसं पेशंट आमच्याकडे येते तर ती बरेचदा प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग किंवा गर्भधारणेपूर्वीचं मार्गदर्शन याबद्दल पेशंटमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा ते लघवीची तपासणी पॉझिटिव्ह घेऊन येतात किंवा त्यांना पाळी आलेली नसते म्हणून त्यांना शंका आलेली असते आणि म्हणून ते आमच्याकडे येतात. तर हा जो प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगचा जो वेळ आहे, हा जो 3 महिन्याचा काळ आहे, तो आपण ऑलरेडी मिस केलेला असतो. जर ह्या प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगमध्ये जर त्यांनी ह्या तपासण्या केलेल्या नसतील तर आपण ह्या तपासण्या परत आपण जेव्हा ती गर्भवती महिला आपल्याकडे प्रथम तपासणीला येते तेव्हा ह्या सर्व तपासणी आपण त्यांच्या रिपीट करून घेत असतो. त्याच्यामध्ये जर काही आजार वगैरे असतील तर त्यांच्या गोळ्या औषधी आपण त्यांना बदलवून देत असतो. तसंच आपण याच्यामध्ये रक्ताची तपासणी झाली, थायरॉईड झालं, शुगर, HIV, पांढरा कावीळ, HB इलेक्ट्रोफोरेसिस ज्याच्यामध्ये अनुवंशिक आजार कळतात, सिकल आहे, थॅलेसेमिया आहे, ब्लड ग्रुप झालं पेशंटचं. जर पेशंटचं ब्लड ग्रुप तुमचं आणि तुमच्या पतीचं ब्लड ग्रुप जर हे सामान्य असेल म्हणजे हे पॉझिटिव्ह असेल तर काहीच प्रॉब्लेम नसतो. पण जर हे दोघांचं पण निगेटिव्ह असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. पण जर आईचं निगेटिव्ह असेल आणि पतीचं जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला म्हणजे पतीची आपण तपासणी केल्यानंतर जर हे पॉझिटिव्ह असेल बाकीच्या पण तपासणी आपल्याला त्याच्यासोबतच कराव्या लागतात. तसंच आपण एक सोनोग्राफी पण पेशंटची करून घेत असतो जसं पेशंट आपल्याकडे येत. पण तरीही प्रसूतीमध्ये काय सामान्यतः अडचणी येतात आपण ते पण सांगूया. तर जसं आपण बोललो की आपण प्रसूतीचा हा जो प्रवास आहे तर हा आपण कितीही आपण विचार केला, बरेचदा जेव्हा आपलं पेशंटला कळतं आणि ते डॉक्टरांचा सल्ला घेतात, बऱ्याचशा तपासणी करून घेतात, वेळोवेळी तपासणी करून घेतात, पण काय होतं की हा जो प्रसूतीचा प्रवास आहे हा बराच अनपेक्षित आहे. आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, पण आपल्याला अडचणी येऊ शकतात याची सुद्धा तयारी जर आपली मनाची असली तर आपली काहीही अडचण आली तर आपण लवकर त्याच्यावर डिसिजन्स नक्कीच घेऊ शकतो. तसंच तुमचा डॉक्टरांवर तुमचा किती विश्वास आहे याच्यावर हे बरंच अवलंबून असतं. कारण डॉक्टर तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहेत की तुम्ही काय काय करायला हवं, पण ह्या जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांचं ऐकत गेले आणि तुम्ही जर त्याच्यावर व्यवस्थित उपचार घेत गेले तर बऱ्याचसा आपण हे प्रसूतीचे जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते वाचवू शकतो. तर प्रसूतीला होणारे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय
तर प्रसूती दरम्यान तुम्हाला सडन पोस्टपार्टम हेमोरेज आपण त्याला म्हणतो, म्हणजे अति रक्तस्राव होणे. तर जरी प्रसूती ही नॉर्मल वाटली तरी पण त्यानंतरचा जो 1 तासाचा काळ असतो याच्यात पेशंटला अति रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो. तसंच त्यांना पल्मनरी एम्बोलिझमचा रिस्क, म्हणजे ही रक्ताची जी गाठ असते ती तिच्या फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाते आणि पेशंटला श्वास घेण्यात बराच त्रास होऊ शकतो. तसंच एमनिओटिक फ्लुइड एम्बोलिझम, म्हणजे की जे गर्भाच्या भोवती जल आहे ते जल हा जेव्हा फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जातो तेव्हा सुद्धा त्यांना श्वास घेण्यात हा त्रास होऊ शकतो आणि याच्यात पेशंटच्या जीवाला सुद्धा धोका असतो. तसंच बाळाला सुद्धा, जरी बाळ तुम्हाला जन्माला आल्यावर एकदम व्यवस्थित वाटलं, ते व्यवस्थित रडत जरी असलं तरी त्यांना ॲस्पिरेशन, म्हणजे जेव्हा ते बाळ दूध पितं तेव्हा ते दूध त्यांच्या छातीत जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे बाळाला श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो. सडन इन्फंट डेथ सिंड्रोम, म्हणजे बाळाचा एकदम अचानक मृत्यू झालेला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा माहिती पडतात. प्रसूतीनंतर पण काही मार्गदर्शन असतं, तर ते पण किती महत्त्वाचं आहे आपण ते सांगूया. आता हे काय होतं की बरेच पेशंट जेव्हा लघवीची तपासणी पॉझिटिव्ह येते तेव्हापासनं प्रसूती होईपर्यंत डॉक्टरांचा सल्ला घेतात. पण प्रसूतीनंतर होतं काय की पेशंट ही पूर्ण कुटुंबावर ते अवलंबून असतं. कुटुंबातली अनुभवी व्यक्ती त्यांना जे सांगते ते त्यांच्या बाळासाठी असो किंवा तिच्यासाठी असतो ती तेच करतात. पण प्रसूतीनंतरचा सल्ला पण तुमच्या डॉक्टरांकडनं घेणं तितकाच गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण जर तुमचं डाएट कसं आहे, तुम्ही काय खाता पिता, जसं आपण बोललो की तुमचं लोहाचं प्रमाण चांगलं असायला पाहिजे तुमच्या डाएटमध्ये, ते तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाऊन, किंवा जर तुम्ही मांस मच्छी खात असाल तर तुम्ही मांस मच्छी खाल्ली पाहिजे. तसंच शेंगदाणे, गूळ, डेट्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, पेंडखजूर आपण म्हणतो, तर ह्या बीट, ह्या गोष्टी खाल्ल्याने तुमचं लोहाचं प्रमाण जास्ती वाढू शकतं. तसंच कॅल्शियमची रिक्वायरमेंट जी असते ती बॉडीमध्ये जास्ती असते, ती आपल्या बाळाला पण आपल्याला आपल्या दुधामधनं जात असतं. म्हणून हे कॅल्शियम वाढवायसाठी तुम्ही दूध आणि अंड्यांचा जास्ती आहार घेतला पाहिजे. प्रोटीन डाएट तुमचं बरंच असलं पाहिजे. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन जर वाढवायचं असेल तर तुम्ही डाळींचं जास्ती सेवन करायला हवं. तसंच जर तुम्ही मांस मच्छी सुद्धा खात असाल तर ते सुद्धा तुम्हाला मदत करू शकतं. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो, आपण त्यांच्या डाएटविषयी सांगत होतो. याबद्दल आपण बोललो की त्याच्यात लोहाचं प्रमाण असायला पाहिजे, कॅल्शियम असायला पाहिजे, प्रोटीन असायला पाहिजे. तसंच पेशंटला प्रसूतीनंतर बरेच मूड स्विंग्स असतात, तर तुम्ही ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स म्हणून असतात तर त्याचं सेवन करायला पाहिजे आणि हे तुम्हाला टोफू वगैरे या सगळ्या गोष्टींमधनं मिळत असतं. तसंच तुम्हाला पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं आहे. बरेचशा बाया आम्हाला सांगतात की त्यांना घरी असं सांगतात की नाही, तुम्ही पाणी जास्ती नको प्यायला किंवा तुम्ही फक्त वरणाचं पाणी प्यायला हवं. तर असं नाही आहे. पाणी तुम्ही जितकं जास्ती पिलं तितकं चांगलं आहे, कारण त्यांनी तुमचं दुधाची वाढसुद्धा होणार आहे. पाणी उकळूनच पिलं पाहिजे असं नाही. जर तुमच्याकडे ॲक्वागार्ड असेल तर तुम्हाला ते करायची गरज पडणार नाही. पण जर तुम्हाला नसेल तर तुम्ही उकळून ते पाणी थंड करून प्या. बरेचदा पेशंट गरम पाणी पितात आणि म्हणून ते फारच कमी पाणी पितात, ज्याच्यामुळे ते बरेच डिहायड्रेटेड असतात. तर असं करू नका. त्यानंतर प्रसूती दरम्यान तुम्हाला जर लघवी किंवा मल निसारण करण्यात जर काही त्रास होऊ शकतो, तर याचं कारण हे आहे की प्रसूती दरम्यान त्याला त्या जागेला इजा झालेली असते. तर म्हणून लघवी करताना बऱ्याच महिलांना त्रास होतो. किंवा जर तुम्हाला लघवीमध्ये जळजळ होत असेल किंवा लघवी कमी होत असेल तर तुमचा पाण्याचा इंटेक तुम्ही वाढवायला पाहिजे. आणि तुम्ही जर जळजळ सुद्धा होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, कारण याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याची किंवा संसर्ग होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच जर मल निसरण करताना जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं सेवन भरपूर करा. आणि तुम्ही जेवताना तुमच्यामध्ये फायबर डाएट असायला पाहिजे. हे तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाऊन किंवा फळं वगैरे खाऊन ह्या तुम्ही फायबर डाएट हा वाढवू शकता. तसंच गहू किंवा बाजऱ्याच्या ज्या पचायला सोप्या गोष्टी असतात त्याचं सेवन केल्याने तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार. ह्यानंतर जर तुम्हाला फायदा होत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे. जे एकूणच आपण पाहिलं तर गर्भधारणेपूर्वी सुद्धा मार्गदर्शनाची तेवढीच आवश्यकता आहे. हो, नक्कीच.
आणि त्याच्यामध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे बरेच पेशंटला असतं की मॅडम हे बांधूनच ठेवायला पाहिजे का, किंवा मी स्कार्फ बांधून असायला पाहिजे का, स्वेटर घालूनच असायला पाहिजे का. तर तुमचं वातावरण कसं आहे, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही वागायला हवं. जर तुमची डिलिव्हरी ही उन्हाळ्यात झालेली असेल तर मग तुम्हाला स्वेटर आणि स्कार्फ बांधायची गरज नाही आहे. पण ही जर हिवाळ्यात असेल तर तुम्ही याचा उपयोग करू शकता. तसंच बाळाची काळजी घेणं पण प्रसूतीनंतर तेवढीच महत्त्वाची असते. तर शिशूची काळजी सुरुवात होते जसंच बाळ जन्माला येतं. जन्म झाल्यानंतरच तुम्ही त्याला स्तनपान करणे गरजेचं आहे. बरेचदा पेशंट विचारतात की मॅडम आम्ही किती वेळात स्तनपान सुरू करायला हवं. तर स्तनपान लगेच प्रसूती झाल्यानंतर सुरू करायला हवं. जसंच तुम्हाला तुमचे बालरोगतज्ञ बाळाला तुम्हाला देतात, तुम्ही त्यांना त्याला छातीला लावायला पाहिजे. याच्यामुळे जे होणारे हॉर्मोन रिलीज होतात त्याच्यामुळे पण आईची जी गर्भपिशवी आहे ती आकुंचते आणि त्यामुळे तिला पण फायदा होतो आणि बाळाला सुद्धा फायदा होतो. तसंच बाळाला तुम्हाला गरम ठेवणं गरजेचं आहे. बाळाची जी नाळ आहे तिला स्वच्छ ठेवणं, त्याला काही होऊ न देणं, ती आपोआप पडते, त्याला काही लावायची तुम्हाला गरज नसते. जर त्याच्यामधनं पू वगैरे येत असेल तरच तुम्ही त्याच्यावर काहीतरी मलम लावा. नाही तर त्याला काहीही नाही केलं तरी ती स्वच्छच राहते. बरेचदा पेशंट प्रश्न असतो की बाळाला आंघोळ कधी घालायची. तर ही नाळ पडल्यानंतर तुम्ही बाळाची सौम्य पाण्याने आंघोळ घालू शकता आणि ही आठवड्यातनं तुम्ही 2-3 वेळाला घालवली तरी ही पुरेशी असते. पण बाळाला थंड पडू देऊ नका. बाळाला व्यवस्थित सॉक्स किंवा त्याचे हातमोजे जे झाले किंवा त्याचं स्वेटर असेल, कपडे असतील ते व्यवस्थित घालणं तितकंच गरजेचे आहे. बाळाला शहद चाटण्याची प्रथा असते. तर ही शहद चाटायची प्रथा ही पूर्णपणे चूक असून त्याला काहीच गरज नाही आहे. तुम्ही 6 महिन्यापर्यंत आईचंच दूध फक्त बाळाला देणं गरजेचं आहे. आईचे दूध हे पुरेसे आहे बाळासाठी. तुम्हाला वरून घुटी वगैरे पाजायची काहीच गरज नाही बाळाला. बाळाचं दूध, आईच्या दुधामध्ये इनफ न्यूट्रिएंट्स वगैरे असतात जेणेकरून बाळाला ते त्याचं पोषण मिळण्यात बरीच मदत होते आणि ते सुदृढच राहणार. श्रोते हो, आज आपण गर्भधारणेपासून किंवा त्याच्या पूर्वीपासून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, काय मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, ते प्रसूतीपर्यंत अगदी शिशूची काळजी घेईपर्यंत आपण काय काय करू शकतो, तर याविषयी आपण जाणून घेतलेली आहेत. आजचा कार्यक्रम आपण इथे थांबवतो आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं सुशिलाई प्रसूतीगृह आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर अकोला यांचं. सुशिलाई प्रसूतीगृह आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर, नवीन राधाकिसन प्लॉट, सिव्हिल लाईन्स रोड, RLT कॉलेजच्या बाजूला, अकोला. उपलब्ध सुविधा: प्रसूती सेवा, प्रसूतीपूर्व तपासणी आणि उपचार, विवाहपूर्व तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण आणि उपचार, वैद्यकीय गर्भपात, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, कॉल्पोस्कोपी, गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाचं निदान, दुर्बीणद्वारे अत्याधुनिक शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे उपचार आणि शस्त्रक्रिया, अंडाशय आणि गर्भनलिका शस्त्रक्रिया, कॅन्सर निदान आणि शस्त्रक्रिया, रजोनिवृत्ती सल्ला आणि उपचार, सोनोग्राफी, बाळासाठी फोटोथेरपी युनिट. स्वर्गीय गजाननराव देशमुख फाउंडेशनला गरजू रुग्णांसाठी दर गुरुवारी शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केली जाते. अधिक माहिती करता 9850814241 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत येणाऱ्या अडचणी आणि उपचार. सहभाग स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर यशश्री देशमुख यांचा. सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी आणि तांत्रिक सहाय्य लाभलं होतं राजेश जाधव यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.